राजगड तालुक्यातील घेवंडे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तासांतच आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजगड तालुक्यातील घेवंडे गावेत रविवारी 12 एप्रिल रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंप बसविताना विजेचा धक्का लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत निवी घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड वय 50 आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड वय 55 यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे भाऊ गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी कृषी पंप बसविण्याचे काम करत होते. दुपारच्या सुमारास मोटार दुरुस्ती सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि दोघांनाही जोराचा विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते थेट खोल पाण्यात पडले. ही घटना लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. वेल्हे पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळविण्यात आले. पोलीस अधिकारी आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 6:30 वाजता दामाजी गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. मात्र त्यांचे बंधू दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह उशिरापर्यंत सापडू शकला नाही. अंधार पडल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले असून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या घटनेमुळे घेवंडे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. दामाजी गायकवाड हे माजी सरपंच म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना शेतीत काम करताना विद्युत उपकरणांबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही पाहताय आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.